सरकारकडून जरांगे पाटलांना सर्वांसमोर आश्वासन देण्यात आलं। मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया महायुती सरकारची सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही विश्वास ठेवू, जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा एकदा लढायला मी सज्ज आहे असा इशारा जरांगेंनी दिलाय। जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे। कुठेही मागे आश्वासन दिलं नाही, त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत। विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे। दिलेल्या वेळेत तो विश्वास ठेवूच, नाहीच केलं तर लढायला मी सज्ज आहे माझ्या समाजासाठी पुन्हा। मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो। त्याचा द एंड होतो वाईट कामाचा, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो। त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं तेव्हा चांगलं होत असतं। आणि चांगल्या कामाला शेवट नसतो आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट। जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या पाहूयात। 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तऐवज जरांगेंना दिले जाणार आहेत। कुणबी नोंदी सापडलेल्यांना जात प्रमाणपत्र देणार आहे। जात पडताळणीबाबत विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी आढावा घेणार आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन नंबर असेल। प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल। सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्याचा अवधी आहे। माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ देणार आहे। मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ आहे। मंत्रालयात मराठा कक्ष स्थापन केला जाणार आहे। आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 15 दिवसात निधी देणार आहे।